नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर, येवला, त्यानंतर मनमाड बाजार समिती मुंबई या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात किती वाढ झाली, किती घसरण झाली, आवक कशी आहे, सोलापूर या ठिकाणी कांद्याचे भाव काय निघाले, संपूर्णपणे बातमी, संपूर्ण घडामोड अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा पुढच्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. स्क्रीन होऊ शकता कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 बुधवार रोजचे बाजारभाव. 125 कांदा गाड्यांची आवक झालेली आहे. सुपर गोळा कांदा 1800 ते 1900, मोठा कांदा 1600 ते 1700, मीडियम कांदा 1400 ते 1500, गोल्टा कांदा 1200 ते 1300, गोल्टी कांदा 700 ते 1000, चिंगळी कांदा 400 ते 700, जोड कांदा या ठिकाणी बघितलं तर 400 ते 600 रुपयापर्यंत आहे. त्यानंतर श्रीशैल हिरप्पा जावळे या ठिकाणचे सोलापूरचे मार्केट आहे, श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील. त्यानंतर बाजार समिती मुंबई दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी बाजार समिती मुंबई या ठिकाणी कांदा बटाटा मार्केट 4429 क्विंटलची आवक दाखल झाली. कमीत कमी 1100, जास्तीत जास्त 1700 आणि सरासरी 1400 रुपयापर्यंतचे मार्केट. त्यानंतर मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती उन्हाळ्यांसाठी 2000 क्विंटलची आवक दाखल झाली सकाळच्या सत्रामध्ये. कमीत कमी 300, जास्तीत जास्त 1500, सरासरी 1300 रुपयापर्यंतचे मार्केट. त्यानंतर बाजार समिती मालेगाव मुंगसे उन्हाळ्यांसाठी आज आवक 12500 क्विंटलची आवक दाखल झाली आहे. कमीत कमी 200, जास्तीत जास्त 1401 आणि सरासरी 1100 रुपयापर्यंतचे मार्केट आहे. आज सोलापूर बाजार समितीमध्ये जास्तीत दर 1800 ते 1900 रुपयापर्यंतचे आहे. आवकेत या ठिकाणी चढ उतार होते, भावासुद्धा चढ उतार होते आहे. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या बाजार समिती पिंपळगाव, बसवंत, देवळा, सटाणा, मनमाड, चांदवड, नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, त्यानंतर सोलापूर या ठिकाणचे बाजारभाव आपण बघितलेच आहे. आणि यानंतरच्याच व्हिडिओच्या नंतर आपण जे काही बाजार समित्या राहिल्या त्यांच्या लाईव्ह अपडेट्स भेटणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबतो. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून. धन्यवाद.